कविताचे ब्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे मकर संक्रांती म्हणजे 14 जानेवारी बुधवार दिवस। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। ही साडी माझ्या मुलाने पाठवली होती माझ्यासाठी आणि सांगितलं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी हे साडी नेसून व्हिडिओ बनवतो। तर तो स्वतः मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आला, सकाळीच आला। तर सकाळी तो आला आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे त्याने मला काही बनवू पण नाही दिलं। मी त्याला म्हणत होती की मी काही चांगलं बनवते तुझ्यासाठी, तो नाही म्हणत होता। तर म्हटलं जाऊ दे, त्याचं मन नाही होतं। आणि मग मी आलू वाटाण्याची भाजी केली, पोळ्या, जेवण झालं। आणि आता संध्याकाळच्या वेळेस आमच्या गावात बाजार असतो, तर त्याच्या पप्पाने बाजार आणला। बाजारामधून गाजर आणले। तर म्हटलं चल, तू दुसरं काहीच तू बनवू दिलं नाही मला, तर मी तुला गाजरचा हलवा बनवून देते। तर मी त्याला आज गाजरचा हलवा बनवून देते आणि डबा भरून त्याच्यासोबत पाठवून देते। तो तिथं खाईल जिथे राहतो तिथं रूमवर। तर चला, मी गाजरचा हलवा बनवते। तर बघा, हे गाजर आता मी गाजरला सोलून घेते। हा माझा मुलगा, माझे हात दुखायला लागले, तर म्हटलं बाबा तू जरा तू खिचून दे थोडी गाजर। तर तो खिचत आहे। माझी तब्येत बरी आहे म्हणून माझे हात दुखत आहे, म्हणून मी त्याला म्हटलं तोपर्यंत मी काजू आणि बदाम थोडे बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये। तर आता मी गाजरचा हलवा बनवायला घेतला आहे। तर कढाई गरम झाली आहे। त्यात टाकते तूप। आता मी टाकते गाजर टाकतीस। तर एक गाजरचा पीस मी चांगला शिजवून घेते। त्याला शिजायला खूप वेळ लागतो। गाजरचा पीस शिजून झाला आहे। तर मी आता टाकत आहे साखर। हलवा बनवून तयार आहे। बघा, साखरचा पाक पण झाला ना, तो आटवून पण गेला। बघा, असा गाजरचा हलवा बनला। तर आता मी टाकते हे ड्रायफ्रूट, काजू बदाम। तर हलवा बनवून तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुम्ही पण एक वेळा ट्राय करून बघा, खूप छान बनला आहे गाजरचा हलवा। बघा, गाजरचा हलवा खूप छान बनला आहे। आवडल्यास तुम्ही पण आवडत असेल तर घरी बनवून बघा एक वेळेस। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
तर मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय.